नमस्कार. सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या रोजच्या 4 रांगोळ्या. तर रोज काढण्यासाठी ह्या छोट्या-छोट्या रांगोळ्या आहेत. तुम्हाला नक्कीच रोजच्या काढण्यासाठी ह्या रांगोळ्या उपयोगी पडतील. आणि तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. अगदी शेवटची रांगोळीपर्यंत बघा. अगदी सुंदर आहेत बघा सर्वच रांगोळ्या आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत आणि डेमोसुद्धा दिलेला आहे. बघा कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. तुम्हाला जर रांगोळ्या आवडल्या तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर बघा, आपण सुरुवात करूया आपल्या रांगोळीला. पहिली जी रांगोळी आहे बघा, एक साचा ठेवून घ्यायचा आहे. रांगोळीचे जे साचे मिळतात ना बाजारामध्ये, तो एक ठेवून घेतलेला आहे आणि एक चौकोन काढून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही डॉट देऊन सुद्धा चौकोन काढू शकता. आता खालच्या बाजूला बघा रेषा वाढवून घ्यायच्या आहेत आणि 2 गोल आकार करून घ्यायचे आहेत आणि वरती एक पानाप्रमाणे आकार काढायचा आहे. आता इथे आपण एक मोराचा लूक देणार आहोत. जसं मोर असतो ना त्याप्रमाणे एक लूक देणार आहोत. खालच्या बाजूला निळा रंग जो गोल काढलेला आहे आपण तिथे निळा रंग भरलेला आहे आणि वरती एक पिसाऱ्याप्रमाणे एक पानाचा आकार काढलेला आहे. बघा, ही रोज आपण देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर रांगोळी काढतो. त्यासाठी तुम्हाला नक्कीच ही रांगोळी उपयोगी पडेल आणि अगदी पटकन होते बघा. आता मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे बघा 3 रेषा मारून त्यावरती डॉट दिलेले आहेत आणि वरती आपण जो मोर काढलेले आहे तिथे सुद्धा त्या पिसाऱ्यामध्ये डॉट देऊन घ्यायचा आहे ऑरेंज आणि निळ्या रंगाने. आता वरचं जे टोक आहे बघा, चौकोनाचा जो वरचा कोन आहे तिथेही एक लांब डॉट देऊन आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही फूल तयार करून घेण्याची आणि काही वेगळी ड्रॉइंग वगैरे करत बसायची गरज नसते. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे बघा. आता 2 जे चौकोनाचे कोन उरलेले आहेत बघा, तिथे आपण डॉट देऊन एक गोल आकार करून घेतलेले आहेत आणि त्याच्या बाजूला 2-2 रेषा ओढून त्यावरती डॉट दिलेले आहेत. तर मध्ये थोडीशी रिकामी जागा दिसते तर तिथे आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता मध्ये आपण चौकोनामध्ये एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत बघा. तर इथे डॉट द्यायचा आहे आणि काडीच्या मदतीने आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे. तर सफेद रंगावरती पिवळा रंग टाकून मी एक डॉट देऊन घेतलेला आहे आणि फूल तयार करून घेतलेलं आहे बघा. काडीच्या मदतीने तुम्ही बघू शकता. अगदी सोप्या पद्धतीनेच हे सुद्धा फूल तयार केलेलं आहे. आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे आणि बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपी आहे बघा. आता इथे 2 क्रॉस लाईन ओढून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता. आता आपण एक स्वस्तिक असतं त्याप्रमाणे एक आकार देणार आहोत बघा. 4 चौकोन आपण इथे तयार करून घेणार आहोत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे आणि खूप सुंदर दिसते बघा. तुम्ही ही रांगोळी काढली तर अगदी सुंदर दिसते. ज्या रेषा आहेत त्या स्वस्तिकच्या त्या पुढे पुढे वाढवायच्या आहेत बघा. 4ही रेषा पुढच्या दिशेला वाढवायच्या आहेत, सरळ पुढे वाढवायच्या आहेत. 4ही रेषा पुढे वाढवलेल्या आहेत बघा. आता इथे आपण चौकोन तयार करून घेणार आहोत बघा. प्रत्येक रेषेवरती आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे बघा. वरच्या 2 रेषांवरती चौकोन तयार केलेला आहे. आता खालच्याही रेषांवरती आपण चौकोन तयार करून घेणार आहोत. तर 4ही रेषांवरती आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचे आहेत बघा. 4ही रेषांवरती चौकोन तयार करून घेतलेले आहेत. आता जे चौकोनाचा जो एक समोरचा कोन आहे बघा, प्रत्येक चौकोनाच्या कोनामध्ये आपण 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेणार आहोत. आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत बघा. डॉट दिलेले आहेत आणि हे सर्व डॉट आपण आतल्या बाजूला ओढून एक 3 पाकळ्यांचं फूल तयार करून घेणार आहोत बघा. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला आपण डॉट ओढून घेतलेले आहेत आणि 3 पाकळ्यांचं फूल एक तयार करून घेतलेलं आहे. त्यामध्ये लाल रंगाचा डॉट द्यायचा आहे. आता मध्ये रिकामी जागा दिसते. आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे तिथेही निळ्या रंगाचे डॉट दिलेले आहे. तिथे सुद्धा आपण एक छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे. मध्ये ऑरेंज रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता आपण थोडा रंग भरून घेणार आहोत बघा. ह्या चौकोनांमध्ये हिरवा रंग थोडं टाकून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वेगळा रंग जरी भरला तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता जो एक चौकोनाचा कोन उरलेला आहे तिथे आपण रेषा मारून घेणार आहोत बघा. 3-3 रेषा आतल्या बाजूला ओढून घ्यायच्या आहेत. त्या 3 रेषांवरती सुद्धा आपण छोटे छोटे डॉट देऊन घेणार आहोत बघा. मधल्या रेषेवरती पिवळा डॉट दिलेला आहे आणि बाजूच्या रेषांवरती लाल डॉट द्यायचे आहेत बघा. जवळजवळ फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचं अगदी
सुंदर दिसतो. आता एक उरलेला जो एक कोन राहिलेला आहे बघा, तिथे आपण एक छोटासा एसप्रमाणे आकार काढून घेतलेला आहे. त्यामुळे जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसत नाही आणि रांगोळीला एक सुंदर लूक आलेला आहे. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल लूकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. नक्की तुम्ही दरवाजासमोर ही रांगोळी दरवाजासमोर, देवघरासमोर किंवा तुळशीसमोर नक्की काढून बघा. अगदी सोपी आहे बघा. आता जे मध्ये निळ्या रंगाचे डॉट दिलेले आहे ते त्यांनासुद्धा थोडासा पाकळ्यांचा आकार तयार करून घेतला. आता पुढची आणि 3 नंबरची जी रांगोळी आहे, तर इथे आपण 2 पानं काढून घेणार आहोत बघा. सफेद रांगोळीच काढायचे आहेत. चमच्याच्या मदतीने थोडासा आकार द्यायचा आहे आणि काडीच्या मदतीने एक पिसाऱ्यासारखा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. बघा, पिसाऱ्यासारखा आकार देऊन घेतलेला आहे. जसं पक्ष्यांचं पीस असतं ना, त्याप्रमाणे एक आकार किंवा एक पानाचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आणि मध्ये बघा आपण लाल रंगाचं एक डॉट दिलेला आहे. आता एका बाजूला आपण फूल तयार करून घेणार आहोत बघा. 5 डॉट देऊन घेतलेले आहेत. 5 डॉट देऊन आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे. आतल्या बाजूला सर्व डॉट ओढलेले आहेत. पिवळा रंगामध्ये भरलेला आहे बघा. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेगळाही रंग इथे भरू शकता. आता पुन्हा बाहेरच्या बाजूला आपण ते सर्व डॉट ओढून घेतलेले आहेत. आता खालच्या बाजूला आपण 2 फांद्याप्रमाणे आकार काढणार आहोत बघा. रेषा काढायच्या आहेत 2 आणि त्याला एक गोल आकार करून घ्यायचे आहेत. तुऱ्याप्रमाणे आकार आपल्याला करून घ्यायचे आहेत बघा. डॉट काढूनच केलेले आहेत बघा. तुम्हाला जर येत नसतील गोल आकार काढता तर ही पद्धत अगदी सोपी आहे. मध्ये सुद्धा एक रेष ओढून डॉट देऊन घेतलेला आहे. आता खालच्या बाजूला आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत बघा. 4 पाकळ्यांचं. त्यामध्ये सफेद रंगच भरलेला आहे. मध्ये एक लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. आता जे आपण गोल आकार काढलेले आहेत बघा, त्याच्या बाजूला आपण रेषा मारून घेणार आहोत. 3-3 रेषा मारायच्या आहेत आणि त्यावरती डॉट द्यायचे आहेत. त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल आणि रांगोळी सुंदर दिसेल. जे मधली रेष आहे बघा, त्यावरती हिरव्या रंगाचा आणि बाजूच्या रेषांवरती लाल रंगाचा डॉट दिलेला आहे. फायनल रांगोळी आपली रेडी आहे. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा, उद्या आषाढी एकादशी आहे. तर आषाढी एकादशीनिमित्त ही रांगोळी आहे. तर इथे विठ्ठलाच्या डोक्यावरती जो टिळा आहे तो काढलेला आहे बघा. आता बाजूला आपण 2 फुलं काढून तुळस काढून घेणार आहोत, जी की विठ्ठलाला प्रिय असते. तुम्ही बघू शकता 2 फुलं काढलेले डॉट दिलेले आहेत. आता इथे बोटाच्या मदतीनेच फुलांना आकार देऊन घ्यायचा आहे बघा. बोटाच्या मदतीने 5-5 पाकळ्यांची फुलं इथे तयार करून घेतलेली आहेत. आता आपण काडीच्या मदतीने आतल्या बाजूला जे पाकळ्यांना आकार देऊन घेणार आहोत. आता या फुलांमध्ये जांभळा रंग भरलेला आहे बघा. दोनही फुलांमध्ये सारखाच रंग भरायचा आहे. मध्ये आपण ऑरेंज रंगाचा डॉट देणार आहोत बघा. मधले जे फुलाचा मधला भाग आहे तिथे ऑरेंज रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता आपण दोन्ही बाजूला तुळस काढून घेणार आहोत. खालच्या आणि वरच्या बाजूला छोटीशी तुळस, एक गोल आकार थोडासा संदर्भासाठी आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण रांगोळीने काढायचं. त्यामुळे आकार आपला इकडे तिकडे जाण्याची शक्यता कमी होऊन जाते बघा. तुळस काढलेली आहे. छोटी छोटी पानं काढायची आहेत आणि जी तुळशीच्या मंजिऱ्या आहेत त्यासुद्धा आपल्याला काढायच्या आहेत बघा. आषाढी एकादशीनिमित्त तुळशीसमोर नक्की ही रांगोळी काढून बघा. अगदी सोपी आहे आणि काढल्यानंतर अगदी सुंदर दिसते. आता आपण मंजिरेसुद्धा काढून घेणार आहोत. छोटे छोटे डॉट द्यायचे आहेत. थोडासा लाईट पोपटी रंगामध्ये सफेद रंग मिक्स करून मंजिऱ्या काढायच्या आहेत. ज्या कोवळ्या मंजिऱ्या असतात ना, त्या जशा दिसतात त्याप्रमाणे ह्या मंजिऱ्या आहेत. तुम्ही बघू शकता प्रत्येक पानांच्या मध्ये सुद्धा आपण छोट्या छोट्या मंजिऱ्या काढून घेतलेल्या आहेत. जवळजवळ आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहेत बघा. तुम्हाला जर रांगोळी आवडल्या, सर्वच रांगोळ्या जर आवडल्या असतील तर कोणती तरी एक रांगोळी नक्की दरवाजासमोर काढून बघा आणि एक कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला रांगोळ्या कशा वाटल्या. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बघा. मी रोज व्हिडिओ टाकत असते. एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 पर्यंत रांगोळ्या असतात. छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे. नक्की बघा आणि छोटीशी फायनल रांगोळी दरवाजासमोर नक्की काढा बघा. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. मध्ये जो टिळा आहे त्यात आपण पिवळा रंग भरलेला आहे आणि मध्ये काळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे.
तर पानांमध्ये शिरांचा थोड्याशा रेषा मारून घ्यायच्या आहेत. बघा फायनल रांगोळी आपली तयार आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. आता सर्व रांगोळ्यांचे फोटो दिलेले आहेत बघा. शेवटी एका ताईंच्या विनंतीवरून मी ही असं 4ही रांगोळ्यांचे फोटो टाकलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे रांगोळी काढू शकता. अशाच रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.